नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकालच्या या मॉल संस्कृतीत तसंच ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात आपल्याला घ्यायची असते एखाद्या वेळी एकच वस्तू, पण तिथल्या ऑफर्स पाहून आपण अनेक गरजेच्या नसलेल्या वस्तूसुद्धा पटापट घेऊन टाकतो. आणि मग जेव्हा बिल हातात येतं किंवा जेव्हा ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेस पैसे पेड करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे, आपण बऱ्याचशा अनावश्यक वस्तू खरेदी केल्या आहेत ज्याची आत्ता आपल्याला गरजही नाही. असं होतं ना तुमच्या बाबतीत? तुमच्या काय, सगळ्यांच्याच बाबतीत सध्या असंच होतं आहे. याचविषयी एक फार छान विचार मांडला शुभांगी कुलकर्णी यांनी. ऐकूया तो आजच्या आनंदी कट्ट्यावर. मागच्या वर्षातली गोष्ट आहे. मित्राला कार घ्यायची होती. होंडा CR-V फायनल केली. 14 लाख रुपये किंमत. मग थोडा मित्रांनी विचार केला की बापरे, 14 लाख म्हणजे जरा जास्तच होतात. मग त्यानं विचार बदलला. मग 11 लाखाची मारुती ब्रिझा होंडा कॅन्सल करून घ्यायची ठरली. मग त्यानं आणखी थोडा विचार केला. खरं तर 11 लाखही जास्तच होतात. आणि मग एक विचार फायनल केला. 8 लाखात जुनी मारुती बलेनो घेतली. 6 लाख रुपये वाचले त्याचे यातनं. अर्थात गरज, हौस, सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानं हा निर्णय घेतला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही गाडी एकच काम करते आणि प्रत्येक गाडीला सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सची गरज असतेच. तो ठेवला की गाडी हे चालण्याचं काम करणारच आणि सेफ ड्रायव्हिंग हे आपल्या हातात असतं. अगदी रास्त निर्णय होता त्याचा. त्यानंतर दिवाळीमध्ये नवीन अँड्रॉइड TV घ्यायचं ठरत होतं आमचं. 42 इंची सोनीचा किंवा सॅमसंगचा असं फायनल होत होतं. 55,000 रुपये किंमत होती. 8-10 महिन्यापूर्वीच माझ्या एका मित्रानं सोनीचा TV घेतला होता. होम थिएटरसुद्धा होतं. 1,50,000 रुपयाला घेतला होता. मग त्याला फोन करून विचारलं. त्यानं सांगितलं की कमीत कमी किमतीचा TV घे, कारण कितीही चांगला TV घेतला ना तर एका वर्षात काही ना काहीतरी नवीन येतं आणि आपण घेतलेला TV कालबाह्य होतो. सगळेच TV थोड्याफार फरकानं सारखेच दिसतात. फक्त ब्रँड डोक्यात गेलं ना की मग आपला खिसा रिकामा होतो. मी ज्या कंपनीचा TV घेतला ना तो आजही उत्तम चालतोय आणि त्याची किंमत फक्त 20,000 रुपये. फक्त जगाला दाखवण्यासाठी काही वेळेस आपण खरेदी करत असतो, असं नाही वाटत तुम्हाला? हो, काही वेळेस हे असं असतं. आपल्याला हे सगळं कळत असतो पण वळत नाही. हेच फार मोठं दुःख आहे. आता मोबाईलमध्ये 2003 साली 13,500चा मोटो रेजर मोबाईल घेतला होता. त्यावेळी सोनंसुद्धा 5,500 रुपये तोळा होतो. 2 वर्षात तो मोबाईल 2,000 रुपयाला विकला. आजकाल तर ॲपलचं खूळ आलं आहे. खरंच आपण 1 लाखाचा मोबाईल वापरून काय साध्य करतो? फक्त जगाला श्रीमंती दाखवण्याचा मोठेपणा केला जातो पण आर्थिक नुकसान होतं. खरं तर तुम्ही आम्ही काय खरेदी करायचं हे ठरवत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या तसंच त्यांच्यावर दिल्या जाणाऱ्या ऑफर्स हे ते प्रॉडक्ट खरेदी करायला आपल्याला भाग पाडतात. आणि यात फायनान्स कंपन्यांचं सुद्धा पेव फुटलं आहे. आधार कार्ड घेऊन या आणि 1 रुपया न देता वस्तू घेऊन जा. अविचारानं, उतावळेपणानं बरेच जण वस्तू घेतातही आणि मग हप्ते आणि दंड भरून बेजार होतात. श्रोते हो, या सगळ्या चर्चेचं किंवा विचाराचं तात्पर्य हेच की आपल्याला जी गरज असेल ना त्या गरजेनुसार आपण खरेदी करायला हवी. उगाचच ऑफर्स आहे, चांगली वस्तू आत्ता मिळतीये, पुढे मिळणार नाही, या ऑफर्सच्या प्रलोभनातनं आपण काही वेळेस नको असलेली सुद्धा खरेदी करतो आणि मग ते प्रॉडक्ट घरात अक्षरशः धुळखात पडतं. असा अनुभव तुम्हा आम्हा प्रत्येकालाच येत असतो. त्याच्यामुळे आता तरी आपण सावध होऊया, शहाणे होऊया, कारण पैसे आपलेत. जेव्हा प्रत्येक खरेदीच्या वेळेस आपण हा विचार करू ना त्यावेळेस खरंच आपण EMI मुक्त जीवन जगायला सुरुवात करू असं मला वाटतं. हेही आनंदी जीवनाचे एक कारण असूच शकेल, हो ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.